नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत मी या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर आज आहे मकर संक्रांत. आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे ठेवा 1 रुपयाचे नाणे. घरामध्ये इतका पैसा येईल की दारिद्र्य नष्ट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. तर अत्यंत सोपा हा उपाय फक्त 1 रुपयाचा तुम्हाला आज कसा करायचा आहे, आज दिवसभरात कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. तर आजचा हा मकर संक्रांतीचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी सर्व स्त्रिया वाणवसा करतात. यावर्षी मकर संक्रांतीला दुर्मिळ योग तयार झालेला आहे, कारण यावर्षी मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आलेली असल्यामुळे याचे अनेक पटीने महत्त्व वाढलेले आहे. याचा शुभ मुहूर्त म्हणजेच तुम्हाला वाणवसा करायचा मुहूर्त हा दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. तर यावेळेला तुम्हाला हा सण साजरा करायचा आहे. 14 जानेवारी रोजी 3:06 ते संध्याकाळी 6:19 पुण्यकाळ असणार आहे. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा हा काळ पर्वकाळ मानला जातो. या काळात केलेली कोणतीही कामे विशेष स्वरूपात फलदायी ठरत असतात असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. सुवासिनी स्त्रियांनी नवे भांडे, नवे कपडे, अन्न, तीळ, तिळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने, भूमी याचे दान आवर्जून करावे किंवा आपल्या क्षमतेनुसार दान आवर्जून करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे तीर्थस्नान केल्यानंतर आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते. शक्य असेल तर गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नदीकाठी स्नान करावे. या ठिकाणी स्नान केल्यास पुण्य लाभते असे देखील म्हणतात. पण नदीकाठी स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिश्रित पाणी टाकायचे आहे, त्याने स्नान करायचे आहे. त्यासोबतच थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करायचे आहे. पांढऱ्या तिळाला मकर संक्रांतीच्या या दिवसात विशेष महत्त्वाचे मानले जाते, म्हणून तुम्ही आवर्जून तीळ टाकायचे आहे. मकर संक्रांतीला सुगडं पूजन कसे करतात, तर सुगडं म्हणजे मातीचे छोटे मटके असतात. सुगड्यांना हळदी कुंकू अर्पण करून दोरा गुंडाळला जातो, म्हणजे सुतवले जातात. सुगड्यांमध्ये गाजर, बोर, ऊस, शेंगा, हरभरे, तिळगुळ, कापूस, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी भरल्या जातात. पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढून पाटावर हे सुगडे ठेवले जातात आणि ते पूजले देखील जातात. 3 सुगडं सवासनींना वाण म्हणून देतात आणि 1 सुगडं तुळशीजवळ ठेवतात, म्हणजे तुळशी मातेला अर्पण करतात व 1 सुगडं स्वतःसाठी ठेवतात. अशा प्रकारे सुगडं वाण केलं जातं. तर थोडक्यात ह्या माहितीसोबतच आपण लगेचच हा उपाय बघूयात. आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उपाय करायचाच आहे. हे केल्यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहणार आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदत असते. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता, सकारात्मकता हीच हवी असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तर हा उपाय आपल्याला आज कधी करायचा आहे, तर सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय प्रत्येकांसाठीच खूप आवश्यक आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असेल, घरामध्ये पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा मिळतच नाही, किंवा काही काम तुम्ही करताय परंतु ते काम पूर्ण होता राहते, किंवा माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न आहे म्हणजे पैसा अमाप येतो पण तो घरामध्ये टिकत नाही, अशा असंख्य समस्या असतील, किंवा मग तुम्हाला सतत कोणाकडून उसने पैसे घ्यावे लागत असतील, किंवा तुमच्यावर कुठले कर्ज झाले असतील ते देखील तुमचे लवकर फिटत नसेल, किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो नीटनेटका चालत नसेल, किंवा नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होत नसेल, त्यामुळे तुम्हाला असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते, घरामध्ये पैसा हा टिकतच नसेल, तर तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचे नाणे लागणार आहे. तर इथे 1च रुपयाचे नाणे घ्यायचे आहे. 2 रुपये, 5 रुपये किंवा 10 रुपये हे नाणे घ्यायचे नाही आहेत. फक्त 1 रुपयाचे नाणे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि थोडेसे तीळ घ्यायचे आहे. संक्रांतीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी प्रत्येक गोष्टीमध्ये तिळाचा वापर केला जातो. जेव्हा स्त्रिया हळदी कुंकू करतात तेव्हा देखील तिळगुळ आवश्यक असतो.
त्याप्रमाणेच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत मोठ्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देखील तिळगुळ आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी थोडेसे तीळ घ्यायचे आहे आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे. आणि तीळ हे दारिद्र्यनाशक देखील आहे. तर तिळगुळाचा एक लाडू तुम्हाला बनवून घ्यायचा आहे व लाडू बनवत असताना तो मोठ्या साईजचाच बनवायचा आहे व त्यामध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे व त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हा लाडू घेऊन एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या घराजवळ एखाद्या देवीचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्की जा. हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हा लाडू हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला देवीच्या मंदिरात जायचे आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि हा लाडू तिथे तुम्हाला देवीच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. आणि हा उपाय करत असताना तुम्हाला कोणालाही सांगायचा नाही आहे. आणि तिथेच माता लक्ष्मीसमोर तुमच्या घरातील जी काही दरिद्रता आहे, समस्या आहे किंवा तुमच्या घरामध्ये ज्या अनेक अडचणी येत असतात त्या सर्व तिथे सांगायच्या आहेत. आणि आजच्या या शुभ दिवशी या सर्व अडचणी दूर होऊन माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभू दे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर देवीच्या मंदिरात तुम्हाला आवर्जून जायचेच आहे. जर तुमच्या गावामध्ये देवीचं मंदिर जर नसेल, काही ठिकाणी असते व काही ठिकाणी नसल्यास तुम्ही तुमच्या गावामध्ये जे कोणते ग्रामदैवत आहे तिथे जा किंवा खंडोबाचं मंदिर किंवा गणपती बाप्पांचे मंदिर हे प्रत्येकाच्या गावामध्ये असतेच किंवा विठ्ठल रुक्माईचे देखील मंदिर असते. शक्यतो कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन हा लाडू ठेवायचा आहे, पण देवाच्या मंदिरातच जायचे आहे. कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि तुम्ही या दिवशी असा काही उपाय जर केला तर निश्चितच तो लवकरात लवकर फलित ठरत असतो आणि याची प्रचिती देखील लवकर बघायला मिळते. त्यामुळे तुम्हाला मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा आहे. देवीचेच मंदिर असेल तर नक्की जा, नसेलच तर मग कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालेल. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तर हा लाडू आपण जेव्हा मंदिरामध्ये दान करतो त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यात बदल झालेला जाणवत असतो. कारण या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे आणि गुप्त दान करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे कोणालाही सांगायचे नाही आहे मी हे दान करतोय किंवा ते करतोय. सहजच जाऊन तुम्हाला हा देखील उपाय करायचा आहे. आणि अजून काही गोष्टी असतील, तिळदान वगैरे तुम्हाला गरजू गरीब व्यक्तींना आवर्जून करायचे आहे. तर हा लाडू तुम्हाला देवाच्या मंदिरात ठेवून तिथे मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तो लाडू तिथेच ठेवायचा आहे व तुम्हाला सरळ घरी यायचे आहे. नक्की हा उपाय करून पहा, अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तिळगुळाचे महत्त्व आपल्या इथे खूप जास्त आहे आणि तिळगुळाचा हा लाडू ठेवला आणि हे 1 रुपयाचे नाणे देखील त्यामध्ये अर्पण केले तर साक्षात माता लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरामध्ये अमाप पैसा येत राहतो. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा त्रास होत असेल, शनी ग्रहाचा त्रास जर होत असेल किंवा राहू केतू, तर तुम्हाला शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे आणि काळे तीळ शनिदेवाला अर्पण करायचे आहेत. यामुळे कोणताही दोष तुमचा नष्ट होतो आणि तुमच्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे कायम आकर्षित व्हावी आणि कायम वास करावी यासाठी तुम्हाला आज सकाळी पण एक दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील एक दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. जर तुम्हाला सकाळी करणे शक्यच झाले नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी करा. तर तुम्हाला एका डिशमध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहे, त्यावर थोडेसे हळद कुंकू व्हायचे आहे. त्यावर तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे व त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे. मोहरीचे किंवा तिळाचे तेलच टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर नसेल तर तुम्ही देवघरातील तेल देखील वापरू शकता. त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे. आणि असा हा एक दिवा तुम्हाला उचलून घेऊन जायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर, जी तुमची बाहेरून घरामध्ये येण्याची उजवी साईड असते तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये येऊन तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे. तर हा देखील अतिशय फायदेशीर उपाय आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. त्यासोबतच पितृदोषापासून सुटका मिळवायची असेल तर पिंपळाच्या झाडाला देखील एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. तर नक्की ही सर्व कामे आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.